नवरीला फायनल टचअप दिल्यानंतर रिधिमाने पटकन तिच्या वस्तू गोळा केल्या आणि बाहेर जाऊ लागली. पण हे काय, लग्नाची वरात बाहेर दारात होती, त्यामुळे तिथे खूप गर्दी होती. खूप प्रयत्न करूनही तिला बाहेर पडायला मार्ग सापडत नव्हता, कारण वरातीमध्ये आलेले लोक बँड बाजाच्या आवाजात नाचत होते आणि इकडे मात्र रिधिमाच्या डोक्यात अनेक गोष्टी नाचत होत्या. अरे देवा, परीची तब्येत खराब आहे आणि तिची आई असूनही मी अजून इथेच अडकले आहे. आज जर मला उशीर झाला तर आई मला घरात येऊ देणार नाही. परीची तब्येत ठीक नसल्याचे सांगून त्यांनी आज नकारही दिला होता. आज बाहेर जाऊ नकोस. पण ती तरी काय करणार? तिने नवरीच्या मेकअपचा ऍडव्हान्स 2 महिने आधीच घेतला होता. आता ऐन लग्नाच्या दिवशी ती कशी नकार देऊ शकत होती? शेवटी नवरी मुलगी आणि तिच्या कुटुंबासाठी हा देखील मोठा दिवस होता. आणि राकेश माझा नवरा आहे, पण तो तर फक्त संधी शोधत असतो. मी कशी चुकी करेल आणि त्याला मला ओरडण्याची संधी मिळेल. बरं, काही वेळाने रस्ता थोडा रिकामा झाला म्हणून रिधिमाने पटकन तिचं सामान तिच्या स्कूटरमध्ये ठेवलं आणि तिथून निघून गेली. लग्न कार्याचे दिवस असल्यामुळे शहरातील रस्तेही जाम झाले होते. कसे तरी रस्त्यावरून स्कूटर घेऊन रिधिमा घरी पोहोचली. घाबरलेली रिधिमा नुकतीच घरात शिरली होती, तेव्हा तिच्या सासूने मोठ्या आवाजात तिचं स्वागत केलं. तू कोणाला विचारून घरात आलीस? आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. मी सांगितलेलं तुला समजत नाही, फक्त स्वतःच खरं करतेस. मी तुला बाहेर जाण्यासाठी नकार दिला होता, तरीही तू घराबाहेर गेलीसच. आता तुला या घरात जागा नाही. सासूचा राग पाहून रिधिमाच्या डोळ्यातून अश्रू आले. हात जोडून ती म्हणाली, माझी चुकी झाली आई, मला माफ करा. याच्या पुढे मी उशिरा येणार नाही. तू अशी चुकी न करण्यासाठी मी तुला या घरात ठेवली तर ना. मी घराबाहेर हो सांगितलेलं कळत नाही का तुला? मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. सासूबाई अजून पण रागामध्ये आपल्या लाल लाल डोळ्यांनी रिधिमाकडे बघत बोलत होत्या. तेवढ्यात छोट्या परीचा सुद्धा रडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज ऐकून रिधिमा तिच्याकडे जाऊ लागली, तेव्हा सासूबाईंनी रिधिमाचा हात पकडला आणि तिला म्हणाल्या, परीकडे जायचं नाही. जर तिची एवढीच काळजी असती तर तू वेळेवर घरी आली असतीस. खबरदार, मी तुला तिच्या आजूबाजूलाही पाहिलं तर. पण आई, परीची तब्येत बिघडली आहे, तिला माझी गरज आहे. हो का? आली मोठी तिची काळजी घेणारी. तिला तुझी गरज आहे असा जर तू विचार आधीच केला असतास तर तू लग्नामध्ये मजा मस्ती करण्यासाठी गेली नसतीस. निघ इथून, असं म्हणत सासूबाईंनी तिचा हात पकडला आणि ओढतच तिला दरवाजापर्यंत घेऊन आल्या. आई, तुम्ही हे काय करत आहात? रिधिमा ओरडतच सासूबाईंना म्हणाली. तोपर्यंत राकेश सुद्धा घरी आला होता. तेथील वातावरण बघून तो रिधिमावर ओरडला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईजवळ अशा पद्धतीने बोलण्याची? सून आहेस तर सून बनूनच राहा. सासू बनण्याचा प्रयत्न करू नकोस. राकेशचा आवाज ऐकून सासूबाईंना तर एक प्रकारे समाधानच मिळाले होते. मग काय, 2 अश्रू डोळ्यात घेऊन त्या परत सुरू झाल्या. बघ बाळा, ही आहे आजकालची आत्मनिर्भर सून. आत्ता घरी येत आहे. अरे, हिच्या मुलीची तब्येत खराब आहे आणि मी म्हातारी तिला सांभाळत आहे. तिला माझ्याबद्दल काय दयाभावच नाही. पण आई, माझं बोलणं तर ऐकून घ्या. रिधिमा फक्त एवढंच बोलली, तेवढ्यात राकेशने पुढे येऊन तिला जोरात धक्का दिला. एवढा आवाज ऐकून परी सुद्धा उठून बाहेर आली. तेव्हा सासूबाईंनी लगेचच तिला उचलली आणि आतमध्ये घेऊन गेल्या. त्यानंतर राकेशने आपला बेल्ट काढला आणि रिधिमाला खूप मारलं. तिचे केस पकडून तिला ओढतच घराच्या दरवाजाच्या बाहेर काढलं आणि म्हणाला, निघून जा इथून. तुझा या घरात काहीच हक्क नाही आहे. आणि राहिली गोष्ट परीची, तर ती माझी मुलगी आहे. तुझं तिच्याशी काही घेणं देणं नाही. रिधिमाला त्याच अवस्थेत बाहेर सोडून आतमध्ये येऊन राकेशने पटकन दरवाजा बंद केला. रिधिमा रडत होती, परंतु त्या दोन्ही मायलेकांनी तिला आतमध्ये घेतलं नाही. शेवटी हार मानून रिधिमा तिथेच बसून राहिली. तिला समजत नव्हते की ती जाईल तर कुठे जाईल. शेजारील लोक सुद्धा थोडा वेळ तमाशा पाहून आता आपापल्या घरात निघून गेले होते. 4 वर्षापूर्वीच रिधिमाचं राकेश बरोबर लग्न झालं होतं. राकेश आणि त्याची आई दोघेही खूप लालची स्वभावाचे होते. जेव्हा त्यांनी पाहिलं की रिधिमाच्या माहेरी फक्त तिची आईच आहे, जी नेहमी आजारी असते आणि प्रॉपर्टीच्या नावाखाली त्यांच्याकडे एक मोठं घर आहे, म्हणून त्या लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन रिधिमासाठी लग्नाची मागणी घातली होती. एवढं गोड बोलून त्यांनी रिधिमाच्या आईला फसवलं होतं की आपली मुलगी रिधिमाचं लग्न राकेश जवळ लावून देण्यासाठी तिची आई लगेचच तयार झाली. दोघं मायलेकांना असं वाटलं होतं की रिधिमाच्या आईचं खूप जास्त वय आहे, त्यामुळे लवकरच ती देवाघरी जाईल. त्यामुळे त्यांच्यानंतर सर्व प्रॉपर्टी रिधिमाची होईल. त्यामुळे त्यांच्या मनात आनंदच होता. रिधिमाच्या लग्नाला 2 वर्ष झाल्यानंतर परीचा जन्म झाला.
तेव्हा सर्व काही सुरळीत चालू होतं. परंतु जसं रिधिमाच्या आईचा मृत्यू झाला त्यानंतर सगळं काही बदलून गेलं. रिधिमाची सासू आणि नवरा तिला खूप त्रास देत होते. कारण त्यांना आता माहित होतं की रिधिमा जाईल तर कुठे जाईल. त्यामुळे दोघेही तिला प्रत्येक दिवशी त्रास देत होते. परंतु आतापर्यंत गोष्ट फक्त टोमण्यांपर्यंत होती. परंतु मागच्या 6 महिन्यापासून राकेश रिधिमाला तिच्या आईचं घर विकण्यासाठी सांगत होता. परंतु रिधिमा घर विकण्यासाठी तयार नव्हती. तिचं म्हणणं होतं की ती प्रॉपर्टी माझ्या आईची शेवटची निशाणी आहे. या कारणावरूनच राकेशने तिला त्रास देण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नव्हती. तो तिला खर्चासाठी सुद्धा पैसे देत नव्हता. आता तर गोष्ट इथपर्यंत आली होती की कित्येक वेळा राकेश रिधिमावर हात सुद्धा उचलत होता. परंतु रिधिमा आपलं नातं तोडू इच्छित नव्हती. कदाचित ती एकटी राहण्याच्या विचाराने घाबरत होती. लोक काय विचार करतील जर तिने हे नातं तोडलं तर? हाच विचार करून ती कोणतेही पाऊल उचलू शकत नव्हती. म्हणूनच आपली मुलगी आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रिधिमाने मागच्याच महिन्यामध्ये आपल्या आईच्या घरात पार्लर चालू केलं होतं. परंतु हे सुद्धा राकेशला आणि सासूबाईंना आवडलं नाही. उलट ते तिला आणखीनच त्रास देऊ लागले. असो, विचार करत करत सकाळ झाली. परंतु शेजाऱ्यांमधील कोणीही तिची मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. आणि नाही राकेशने त्याच्या आईला समजावलं. रात्रभर घराच्या बाहेर एकटी बसलेल्या रिधिमाला एवढं तर समजलं होतं की कोणीच आपली मदत करू शकत नाही. आपल्या मदतीसाठी आपल्यालाच पुढे यावं लागणार. तिला आता ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजली होती की लोक काय म्हणतील हा विचार करणे व्यर्थ आहे. कारण लोकांकडे आपल्याबद्दल विचार करण्यासाठी वेळच नाही आहे. जर वेळ असता तर ती रात्रभर अशी बाहेर बसली नसती. सकाळी जेव्हा दूधवाला आला तेव्हा सासूबाईंनी दरवाजा उघडला आणि दूध घेण्यासाठी बाहेर आल्या. तेवढ्यातच रिधिमा लगेचच घराच्या आतमध्ये गेली. तिला घरात जाताना पाहताच तिच्या सासूबाई सुद्धा तिच्या मागे ओरडतच आतमध्ये आल्या. "अगं, आत कुठे जात आहेस? काल रात्रीची गोष्ट विसरलीस का? कसं खेचतच माझ्या मुलाने तुला बाहेर काढलं होतं?" असं बोलतच सासूबाई तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडू लागल्या. तेवढ्यातच रिधिमाने उलट सासूबाईंनाच धक्का मारला आणि त्यांना खाली पाडलं. अचानक धक्का लागल्यामुळे सासूबाई थोड्याशा गोंधळून गेल्या आणि म्हणाल्या, "अगं मूर्ख बाई, तू हे काय करत आहेस? आपल्या सासूबाईंना धक्का देत आहेस?" "गप्प बस म्हातारे, एक शब्दही पुढे बोललीस तर. आधीच तुझी अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत. जर वायफळ बडबड केलीस तर तुझी पूर्ण लाकडं मी स्मशानात पोचवेन." आजपर्यंत प्रेमाने आई आई बोलणारी सुनबाई जर अशा प्रकारे शब्द वापरत असेल तर 440चा झटका तर लागणारच ना. अरे देवा, अगं सुनबाई, तू वेडी तर झाली नाहीस ना? राकेश लवकर बाहेर ये, नाही तर ही मला मारून टाकेल. सासूबाई मागे सरकत राकेशला आवाज देऊ लागल्या. आवाज ऐकून राकेश बाहेर आला आणि म्हणाला, "काय चाललं आहे हे सगळं? आपल्या सासूबाईंवर हात उचलताना तुला लाज वाटत नाही का?" राकेशने पुढे येऊन रिधिमाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळेस रिधिमा अगोदरच तयार होती. तिने राकेशला सुद्धा धक्का दिला आणि खाली पाडलं आणि म्हणाली, "खड्ड्यात गेली सासूबाई आणि खड्ड्यात गेला नवरा. तुमच्या जवळ इज्जतीत बोललेलं तुम्हाला सहन होत नाही. आता बोगा, एवढ्या सहजच मी तुम्हा लोकांना सोडणार नाही. एक एक जखमेचा हिशोब घेऊनच मी थांबेन." रात्री राकेशने ज्या बेल्टने रिधिमाला मारलं होतं तो बेल्ट तिथेच बाजूला पडला होता. रिधिमाला लगेचच लक्षात येताच तिने तो बेल्ट उचलला आणि त्याच बेल्टने ती राकेशला मारू लागली. राकेशला खूप वेदना होत होत्या. राकेश ओरडत होता. तेव्हा रिधिमा म्हणाली, "आता समजलं ना कशा वेदना होतात? मला मारताना तर तुम्हाला खूप मजा येत होती." तेवढ्यातच परी बाहेर आली. परंतु यावेळेला रिधिमाने परीला स्वतःकडे उचलून घेतली. रिधिमाच्या या वागण्याने राकेशला तर धक्काच बसला, म्हणून तो त्यावेळी काहीच करू शकला नाही. शेवटी 3 दिवसानंतर रिधिमाने घटस्फोटाची फाईल तयार केली. मग जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा परीचे पालनपोषण करण्यासाठी तिने राकेशकडून खूप सारे पैसे घेतले. आज रिधिमा आपल्या आईच्या घरी आपल्या मुलीबरोबर राहत आहे. त्या घराचा अर्धा भाग तिने भाड्याने दिला आहे आणि घराच्या अर्ध्या भागामध्ये ती राहून आपले स्वतःचे ब्युटी पार्लर सुद्धा चालवत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रिधिमाने घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.